नमस्कार मित्रांनो. पुण्याच्या गजबजलेल्या शहरात एक अशी जागा आहे जिथे पाऊल टाकताच मनाला शांतता मिळते. सुंदर कोरीव काम, भव्य वास्तू आणि प्रशस्त परिसर. पुण्यातील नरे आंबेगाव परिसरात असलेले हे भव्य मंदिर आज हजारो भक्तांचे श्रद्धास्थान बनलं आहे. आज आपण दर्शन घेणार आहोत श्री स्वामीनारायण मंदिर, पुणे. सुमारे 200 वर्षापूर्वी भगवान स्वामीनारायण महाराजांनी गुजरातमध्ये स्वामीनारायण भक्त संप्रदायाची सुरुवात केली. या संप्रदायाने भक्ती, सेवा आणि आध्यात्मिकतेचा सुंदर संदेश दिला. गुरु शिष्य परंपरेतील तिसरे गुरु शास्त्रीजी महाराज यांनी गुजरातमधील बोत्सन येथे या मंदिराची पुनर्स्थापना केली. हिंदू तत्वज्ञावर आधारित निस्वार्थ सेवा आणि समाजसेवा हा संप्रदायाचा मुख्य विचार आहे. या विचारातून व्यक्तीच्या प्रगतीबरोबरच समाजाच्या उन्नतीचा संदेश दिला जातो. सत्य, शिव आणि सुंदर या मूल्यांचे दर्शन या मंदिराच्या वास्तुकलेतूनही घडते. सन 2017 मध्ये पुणे शहरातील नरे आंबेगाव डोंगराच्या पायथ्याशी हे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. आज हे मंदिर पुण्यातील एक प्रमुख आध्यात्मिक आणि पर्यटन आकर्षण बनले आहे. मंदिराच्या बांधकामासाठी मातकट लाल रंगाच्या दगडांचा वापर करण्यात आला आहे. प्राचीन भारतीय वास्तुकलेच्या शैलीत उभारलेले हे मंदिर अतिशय भव्य आणि आकर्षक दिसते. मंदिरात प्रवेश करताच भिंतींवर आणि खांबांवर केलेले सुंदर कोरीव काम लगेचच लक्ष वेधून घेते. प्रत्येक शिल्पकलेतून भारतीय संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा सुंदर संदेश दिसून येतो. मंदिर परिसरात सुंदर उद्याने आणि कारंजे आहेत, ज्यामुळे परिसराचे सौंदर्य आणखी खुलून दिसते. इथे येणाऱ्या भाविकांना आध्यात्मिक शांततेबरोबरच निसर्ग सौंदर्याचाही आनंद मिळतो. सुंदर वास्तुकला, शांत वातावरण आणि आध्यात्मिक ऊर्जा यामुळे पुण्यातील हे मंदिर भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरले आहे. संपूर्ण मंदिर 140 कोरीव खांबांवर उभे आहे. या खांबांवर आणि कमानींवर अतिशय नाजूक आणि सुंदर शिल्पकला केलेली आहे. मंदिरात सुमारे 109 सुंदर तोरण असून त्यामध्ये 10,000हून अधिक कोरीव शिल्पे आणि देवदेवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. या शिल्पांमधून महाराष्ट्र आणि भारताच्या समृद्ध संस्कृतीचे वारशाचे दर्शन घडते. मंदिराच्या पायऱ्या चढून वर आल्यावर समोर एक प्रशस्त आणि नीटनेटकेपणा परिसर दिसतो. सर्वांसाठी खुले असलेले भव्य श्री स्वामीनारायण मंदिर फेब्रुवारी 2017 मध्ये भाविकांसाठी खुले करण्यात आले. विशेष म्हणजे अवघ्या 24 महिन्यांच्या कालावधीत या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. मंदिरातील काही शिल्पांमध्ये प्राचीन भारतीय इतिहास आणि पुराणातील प्रसंग देखील दाखवलेले आहेत. विशेषतः महाभारत काळातील काही पात्रांचे देखील सुंदर शिल्पे येथे पाहायला मिळतात. या शिल्पांमधून भारतीय संस्कृती, धर्म आणि इतिहास यांचे दर्शन घडते. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात भगवान स्वामीनारायण आणि गुणातीत नंद स्वामी यांच्या मूर्ती स्थापित आहेत. याशिवाय येथे हरिकृष्ण महाराज, राधाकृष्ण तसेच गुरु परंपरेतील महान संतांच्या मूर्ती देखील आहेत. मंदिरात बालाजी, विठ्ठल रुक्मिणी, शंकर पार्वती तसेच महाराष्ट्रातील
संत तुकाराम, संत एकनाथ महाराज यांची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. या मंदिराची भव्यता पाहिली तर त्याचा आकारही तितकाच प्रभावी आहे. मंदिर सुमारे 184 फूट लांब, 181 फूट रुंद आणि सुमारे 74 फूट उंच आहे. संपूर्ण मंदिर परिसर सुमारे 33,000 चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेले आहे. मंदिरात एकूण 23 सुंदर घुमट आहेत. त्यापैकी 7 महाकाय घुमट मंदिराच्या भव्यतेत अधिकच भर घालतात आणि संपूर्ण परिसराला आकर्षक रूप देतात. मंदिरातील सर्व दगडी भाग राजस्थानमध्ये हाताने कोरलेले आहेत. त्यानंतर हे सर्व भाग येथे आणून जणू एखाद्या मोठ्या त्रिमितीय कोड्यासारखे एकत्र बसवण्यात आले आहे. मंदिरात एकूण 23 सुंदर घुमट आहेत. त्यापैकी 7 महाकाय घुमट मंदिराच्या भव्यतेत अधिकच भर घालतात आणि संपूर्ण परिसराला आकर्षक रूप देतात. मंदिरातील सर्व दगडी भाग राजस्थानमध्ये हाताने कोरलेले आहेत. त्यानंतर हे सर्व भाग येथे आणून जणू एखाद्या मोठ्या त्रिमितीय कोड्यासारखे एकत्र बसवण्यात आले आहे. दोन्ही बाजूंनी लावलेली हिरवीगार झाडं, सुंदर सजलेली गार्डन आणि स्वच्छ मोकळी जागा लगेच लक्ष वेधून घेतात. या ठिकाणी उभे राहिल्यावर थंड आणि मोकळी हवा जाणवते, ज्यामुळे मनाला एक वेगळी शांतता निर्माण होते. काही क्षण येथे थांबून परिसर पाहिला की मंदिराचे सौंदर्य आणि वातावरण अधिकच भावते. अशा शांत आणि आकर्षक परिसरात उभे असलेले हे श्री स्वामीनारायण मंदिर भक्तांच्या मनात श्रद्धा आणि समाधानाची भावना निर्माण करते. हे मंदिर प्रमुख स्वामी महाराज यांच्या प्रेरणेने महंत स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आले असून असंख्य संत, स्वयंसेवक आणि भक्तांच्या निस्वार्थ सेवेमुळे भव्य कार्य साकार झाले आहे. संपूर्ण मंदिर भारतीय गुलाबी वाळूचा दगड आणि लाल दगड वापरून तयार करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे सौंदर्य आणि भव्यता अधिकच खुलून दिसते. अशा प्रकारे आपण पुण्यातील या सुंदर आणि भव्य मंदिराचे दर्शन घेतले. इथले शांत आणि पवित्र वातावरण मनाला एक वेगळीच ऊर्जा देऊन जाते. पुण्यात आलात तर एकदा तरी या दिव्य मंदिराला नक्कीच भेट द्या. हे आहे पुण्यातील प्रसिद्ध स्वामीनारायण मंदिर. हा व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय स्वामीनारायण.